दिनांक 25 नोव्हेंबर 2024 रोजी रात्री 9:30 वाजता दिनेश याने वाकड पोलीस स्टेशन येथे जाऊन आपली बायको जयश्री विनय मोरे ही मिसिंग झाली आहे अशी तक्रार नोंदवली. जयश्री ही भूमकर चौक येथे मुलासोबत भेटण्यासाठी आली होती, परंतु 2.5 वर्षाचा मुलगा शिव आणि 27 वर्षाची जयश्री हे दोघेजण गायब होते अशी तक्रार त्याने नोंदवली. त्यानंतर त्याने आळंदी येथे कार्तिकी एकादशी असल्याने शिव या 2.5 वर्षाच्या बालकाला त्या गर्दीत सोडून दिले. दुसरीकडे खंडाळा जिल्हा सातारा येथे खंबाटकी घाटामध्ये एका स्त्रीचा मृतदेह मिळाल्याने खंडाळा पोलीस स्टेशनचे पोलीस टीमने तेथे जाऊन बारकाईने पाहणी केली. त्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पुणे शहर, पिंपरी, पुणे ग्रामीण, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये मिसिंग महिला रजिस्टर पाहण्यात आले. त्यावेळी वाकड पोलीस स्टेशनच्या हद्दीत दाखल असलेली मिसिंग व खंबाटकी घाटात सापडलेली डेड बॉडी यांचे वर्णन मिळते-जुळते असल्याने खंडाळा पोलिसांनी वाकड पोलीस स्टेशनला संपर्क साधला. त्या मृतदेहाचे फोटो पाठवले. खंडाळ्याची टीम वाकड येथे पोहोचली. त्यावेळी पोलिसांनी मिसिंग तक्रार दाखल करणारे दिनेश याला बोलावून घेतले. त्याच्या वागण्या बोलण्यावरून वाकड पोलिसांचा त्याच्यावर संशय बळावला. पोलिसांनी त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता तो सुरुवातीला मी त्या गावचा नाही असा दाखवत होता, परंतु त्याला पोलिसी खाक्या दाखवल्या असता त्याने एक खळबळजनक माहिती पोलिसांना दिली. ती माहिती ऐकून पोलिसांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. नवऱ्यानेच आपल्या बायकोचा खून का केला असेल या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू. जर चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. दिनेश पोपट ठोंबरे, वय 32, हा कळंब, तालुका मावळ, जिल्हा पुणे येथे आपल्या कुटुंबासह राहत होता. दिनेश हा चांगल्या ठिकाणी नोकरी करत होता. बायको व मुले असा त्याचा संसार सुखात सुरू होता. पण हातात पैसा असेल तर नको ते उद्योग सुचतात. त्यातच हल्ली सोशल मीडियामुळे कोणाचीही कशीही ओळख होऊ शकते. काही महिलाही बेफान होऊन सोशल मीडियावर ॲक्टिव्ह झाल्या आहेत. लाज लज्जा सोडून त्या धिंगाणा घालत आहेत. यातूनच काही महिलांभोवती पुरुषांचा पिंगा सुरू आहे. दिनेशही सोशल मीडियावर सुंदर बायका बघण्यात रंगून जात होता. त्यातून त्याची साधारणपणे गेल्या 5 वर्षापूर्वी जयश्री विजय मोरे, वय 27 या महिलेशी ओळख झाली होती. तिचे पहिले लग्न झाले होते, परंतु काही कारणावरून ती आपल्या नवऱ्यापासून विभक्त राहत होती. तिची दिनेशबरोबर ओळख झाल्याने ते दोघे सतत मोबाईलवर व्हॉट्सॲप आणि इंस्टाग्रामवर सतत दिवसा-रात्री वेळ मिळेल तसे बोलत असायचे. तिच्याकडून प्रतिसाद मिळू लागल्याने तो हरकला आणि तिचा पिच्छा पुरवू लागला. काही दिवसांमध्येच त्यांच्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि दोघांच्या गाठीभेटी होऊ लागल्या. ते एकांतात भेटू लागले आणि लॉजमध्ये जाऊन शरीर सुखाचा आनंद लुटू लागले. आता त्यांनी ताळतंत्र सोडले होते. बायकोचा विश्वासघात करून तो आता जयश्रीला भोगू लागला. तिला नवरा नसल्याने तिलाही दिनेश हवा होता. अखेर काही कालावधी गेल्यानंतर त्या दोघांनी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचे ठरवले. दिनेशने तिला हिंजवडी परिसरातील मारुंजी येथील राजमुद्रा टावर पेट्रोल पंपा शेजारी एक फ्लॅट भाड्याने घेऊन दिला होता. या ठिकाणी ते दोघे नवरा बायकोसारखे राहू लागले होते. दिनेशला सकाळी अथवा संध्याकाळी वेळ मिळेल तेव्हा तो जयश्रीकडे येत असायचा. तसेच तो रोज आपल्या पत्नीकडे गावी जात असायचा. नोकरीनिमित्त बाहेर आला की तो जयश्रीकडे थांबायचा. जयश्री व दिनेशच्या संबंधाबाबतची माहिती जयश्रीने तिच्या आईला सांगितली होती. असाच 1-2 वर्षाचा कालावधी निघून गेला. त्यांची मौज मजा सुरू होती. पण निसर्गानेही आपले काम चोख बजावले होते. तिला दिवस गेले होते. तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. त्या दोघांनीही त्या लहान बाळाचे नाव शिव असे ठेवले. एकंदरीत बऱ्यापैकी काही दिवस निघून गेले. जवळजवळ 3-4 वर्षाचा कालावधी ते एकोपाने चांगल्या पद्धतीने राहत होते. दिनेश हा जयश्री आणि तिचा मुलगा शिव
यांची खूप काळजी घेत होता. हळूहळू त्या दोघांमध्ये किरकोळ गोष्टीवरून वाद होऊ लागला होता. जयश्री हिचे वागणे थोडेसे विचित्र आहे आणि बदलले आहे असे दिनेशला वाटत होते. तिचे सतत मोबाईलवरचे बोलणे दिनेशला आवडत नव्हते, परंतु जयश्री हिला पहिल्यापासूनच मोबाईलवर बोलण्याची जास्त हौस असल्यामुळे ती काही ऐकत नव्हती. ती मोबाईलवर कोणाशी तरी तासनतास बोलत असायची. सोशल मीडियावरही ती ॲक्टिव्ह होती. आता शिव हा मुलगा 2.5 वर्षाचा झाला असल्यामुळे त्याला लागणारा कपडालत्ता, जयश्रीला लागणारे सर्व साहित्य दिनेश व्यवस्थितपणे देत होता. मात्र जयश्री दिनेशला त्रास होईल तसे वागू लागली होती. ती दिनेशला म्हणायची, तू माझ्याशी लग्न कधी करणार? तसेच मला 20 लाख रुपये दे. मला तुझ्या बायकोशी बोलायचे आहे. तू तुझ्या बायकोला सोडून दे आणि तू माझ्यासोबत राहा. मला 20 लाख रुपये दे अशी जयश्री मागणी करत होती. बऱ्याचदा ती कोणाशी तरी फोनवर बोलत असल्याचा संशय दिनेशला येत होता. तिच्या या वागण्याचा दिनेशला कंटाळा आला होता. आता काय करावे ते मात्र त्याला सुचत नव्हते. जयश्री मात्र इकडे दिनेशच्या पैशावर मनासारखे जीवन जगत होते. दिवसामागून दिवस चालले होते, मात्र जयश्रीच्या वागण्यात काहीच फरक पडत नव्हता. उलट ती दिनेशला जास्त त्रास कसा होईल असे वागत होती. जयश्री आपल्या घरामध्ये होणाऱ्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी आपल्या आई सुनीता मुंडे हिला सांगत होती. जयश्री दिनेशसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागल्याने तिचा नवरा विजयने जयश्रीला सोडून दिले. मग तर जयश्री जास्तच बिनधास्तपणे वागू लागली होती. जयश्रीने सध्या एकच नित्याचा कार्यक्रम सुरू केला होता. ती 1 वर्षापासून दिनेशला म्हणायची, तू तुझे बायको पल्लवीला सोडून दे आणि माझ्यासोबत लग्न कर, नाहीतर मला स्वतःचा फ्लॅट घेऊन दे. हे जमत नसेल तर मला 20 लाख रुपये दे. हेही मान्य नसेल तर तुझी सगळ्या समाजामध्ये बदनामी करीन अशी धमकी ती विजयला देत होती. जयश्रीच्या या सततच्या मागणीला दिनेश पुरता कंटाळला होता. दिनेशचे जगणे तिने नको नकोशे केले होते. आता त्याला रात्र झोप लागत नव्हती. दिनांक 24 नोव्हेंबर 2024चा दिवस होता. या दिवशी सकाळी दिनेश आपल्या घरून बाहेर पडला. दिवसभराचे कामकाज करून सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास दिनेश हा जयश्री राहत असलेल्या फ्लॅटवर गेला. तेव्हा तिने पुन्हा त्याच्याकडे तीच मागणी केली. त्यावरून त्या दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. तेव्हा जयश्री म्हणाली, तू तुझी बायको पल्लवी हिला बोलावून घे. तिच्यासमोर सर्व गोष्टी बोलायच्या आहेत. तेव्हा तो हो म्हणाला आणि त्याने त्याच्या बायकोला त्याचे गाव बहुर येथून रात्री 8:30 ते 8:45 दरम्यान भूमकर चौक येथे आणून त्याच्या विटारा गाडीमध्ये आणले. दरम्यान जयश्रीने दिनेशला कॉल करून टॅक्सी बुक करून भूमकर चौक जिंजर हॉटेलजवळील रिक्षा स्टँडवर बोलावले. तिथे दिनेश आणि त्याची बायको पल्लवी तसेच जयश्री व तिचा मुलगा शिव असे रात्री 9 वाजण्याच्या सुमारास भेटले. तिथे गेल्यावर जयश्रीने शिवला गाडीच्या पुढे डावीकडील सीटवर समोर उभे केले. तसेच जयश्री दिनेशच्या शर्टला धरून हातातील चाकू घेऊन दिनेशच्या अंगावर धावून जात होती. तेव्हा त्याने तिला धरून बाजूच्या सीटवर बसवले. तसेच कारमध्ये असणाऱ्या लोखंडी हातोड्याने जयश्रीच्या डोक्यावर जोराने मारून तिला जखमी केले. ती आरडाओरड करू लागली. ते पाहून आजूबाजूने जाणारे लोक तिथे जमू लागले. त्या लोकांना घाबरून दिनेश कार भूमकर चौकाकडे वळून काळा खडक रोड येथे घेऊन गेला. गाडीत असलेल्या हातुऱ्याने पुन्हा 2 वेळा त्याने जयश्रीच्या डोक्यात मारहाण केली. त्याने पुढे जाऊन गाडी थांबवली. तिथे जयश्री व दिनेशमध्ये आणखी वाद झाल्याने दिनेशने कारमधील हातोडीने मारहाण करण्यास सुरुवात केली. दिनेश हा जयश्री हिच्या डोक्यावर मारत असताना दिनेशची बायको पल्लवीने जयश्रीचे हात पकडले होते. दरम्यान गाडी थांबवून दिनेशने पुन्हा जयश्रीच्या डोक्यात जोरदार हातोड्याचा घाव घालून तिला गंभीर जखमी केले. या माराने ती निश्चित पडली. दिनेशची बायको पल्लवी ही गाडीच्या मागच्या सीटवर बसलेली होती. त्यानंतर जयश्रीच्या मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची याबाबत दिनेश आणि पल्लवी चर्चा करू लागली.
तेव्हा पल्लवीने तिच्या भावाला फोन करून या घटनेची संपूर्ण माहिती दिली. जयश्रीच्या मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची याबाबत त्या तिघांची चर्चा झाली. ते सर्वजण जयश्रीचा मृतदेह गाडीमधून पुणे सातारा रोडने खंबाटकी घाट, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा येथे रात्री 1 वाजण्याच्या सुमारास पोहोचले. घाटामधील धबधबा पॉईंटच्या अलीकडे दिनेशने कार थांबवली. आजूबाजूला गाड्यांची ये-जा पाहून दिनेश व अविनाशने जयश्रीचा मृतदेह कारमधून बाहेर काढून खोल दरीमध्ये फेकून दिला. परंतु दरीतील झाडाझुडपात तो मृतदेह अडकून पडला. त्यानंतर दिनेश गाडी घेऊन आपल्या घराकडे परतला. पोलिसांनी त्या तिघांना अटक केली आहे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.